हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं डिप्लोमा गुरुकुल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ही ऑपरेटिंग सिस्टीम खूप सिंपल असल्यामुळे आपल्याला व्हाईट बोर्डवर हिला शिकून घेण्याची काहीच गरज नाही. तर चला, कोणताच वेळ वाया न घालवता आपण रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमला स्टार्ट करूया. ओके, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमला समजण्यासाठी आपण काय करू, सगळ्यात पहिले एक एक्झाम्पल. ओके, आता एक्झाम्पल असं आहे, रॉकेट काय करायचं आपल्याला मार्सवर काय करायचंय, पाठवायचंय. ओके, तर मला एक सांगा, रॉकेट जर मला मार्सवर पाठवायचं असेल तर मार्सवर पाठवण्यासाठी आपण आधी काय करू, सगळा डेटा कलेक्ट करू. बरोबर, काय की प्रत्येक गोष्टीचा आपण डेटा कलेक्ट करू की कोणत्या टायमाला आपण काय केलं पाहिजे, मार्सला ते जे काय रॉकेट आहे ते पाठवलं पाहिजे. ओके, आणि आपण सगळं ऑर्बिटची सगळी माहिती काढल्यानंतर आपल्याला असं समजलं की संध्याकाळच्या 7 वाजता जर आपण रॉकेट आपलं लॉन्च केलं तर 3 दिवसानंतर ते जे रॉकेट आहे ते काय होईल, प्रॉपरली मार्सला पोहोचेल. ओके, आणि 7 वाजता जर आपण आपलं जे रॉकेट आहे ते लॉन्च केलं ना, तर त्या टायमाला जर आपण लॉन्च केलं ना, तर चान्सेस खूप जास्त असेल की आपलं जे रॉकेट आहे ते काय होईल, मार्सला पोहोचेल. आणि तोच टाइम एक असा असतो जेव्हा मार्स जे आहे, ते अर्थच्या काय खूप जास्त जवळ आहे. मला एक सांगा, जर याच्यामध्ये आपण कोणता पण प्रकारचा डिले केला, फॉर एक्झाम्पल आपण रॉकेट 7 वाजता म्हणजे 7 वाजता आपल्याला काहीतरी एरर आला, आपण रॉकेटला नाही पाठवू शकलो, आपण जर रॉकेट 10 वाजता पाठवलं, तर याच्यानंतर आपल्याला काय होऊ शकतो, खूप मोठा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, एक पेशंट आहे बरोबर, ज्याची एकदम क्रिटिकल कंडिशन आहे. ओके, त्या पेशंटला जर आपण ओके, रात्रीच्या 8 वाजेपर्यंत जर हॉस्पिटलला नाही पोहोचवलं, फक्त 7 वाजले. ओके, त्याला 8 वाजेपर्यंत जर आपण नाही पोहोचवलं तर तो पेशंट काय होऊ शकतो, मरू शकतो. ओके, तर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला काय लागतं, एकदम टाइम बाउंड पाहिजे. ओके, कोणती पण गोष्ट जर आपण काही परफॉर्म करायला गेलो तर आपल्याला काय ती गोष्ट टाइमातच केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल घेऊ. MSBTचा तुम्ही अभ्यास करताय बरोबर, तुम्हाला काय करायचंय, सगळ्यांना 3rd इयर मध्ये टॉप टॉप करायचंय बरोबर, तुमच्या सर्वांची इच्छा आहे. पण जर तुम्ही रोज अभ्यास केला नाही, तुम्ही डिले केला, तर काय होणार आहे, आउटपुट काय होणार आहे, तुमचं नुकसान होणार आहे बरोबर, तुम्हाला जास्त मार्क नाही पडणार. तर ती जी कन्सेप्ट आहे ना, तीच आपण काय करणार आहे, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अप्लाय करणार आहे. आता आपण एक एक करून सगळ्या पॉईंट्सला बघूया. फर्स्ट पॉइंट त्यांनी दिलाय, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम का एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सिंपल आहे. हे बघा, हा जो फर्स्ट पॉइंट आहे ना, आपण हा फक्त एक्सटेंड केलाय जेणेकरून एक्झामिनर म्हणजे जो पेपर चेक करेल ना, त्याला वाटेल की बाबा हा याने काहीतरी एकदम मोठा पॉइंट लिहिलाय, ही एक ट्रिक आहे. ओके, इथे आपण सिंपल काय म्हटलंय, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम का एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, ती काय करते, डेटाला प्रोसेस करते. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, डेटाला प्रोसेस करत असते बरोबर. मेन काय गोष्ट आहे आपली, प्रोव्हाइड रिस्पॉन्स विदिन अ फिक्स टाइम कन्स्ट्रेंट. ही खूप जास्त मेन गोष्ट आहे. रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, रिस्पॉन्स प्रोव्हाइड करते एका फिक्स टाइम कन्स्ट्रेंट मध्ये. समजा जर मी ठरवलं असेल की मला काहीतरी काम परफॉर्म करून द्यायचंय आणि त्याचा टाइम लिमिट काय, 1 तास. 1 तासात ते काम जे आहे ना, ते ही ऑपरेटिंग सिस्टीम 100% पूर्ण करूनच राहील. काय, 1 तासाच्या आत किंवा 1 तासामध्ये ही ऑपरेटिंग सिस्टीम 100% ते काम काय करून पूर्ण करूनच राहील. फॉर एक्झाम्पल तुम्ही अलार्म, ओके, अलार्म सगळ्यांना माहिती आहे, 5 वाजेची बेल सेट करतात. ओके, सकाळी 5 वाजता, एकदम डॉट 5 वाजता. त्याची रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम काय करेल, डॉट 5 वाजता काय करेल, तो अलार्म काय होईल, वाजेल. जर त्यांनी 5 वाजून 30 मिनिटांना जर अलार्म वाजवला, तर मे बी तुमची ट्रेन मिस होऊ शकते, काही होऊ शकतं ना. तुम्ही समजताय ना की रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम किती, म्हणजे प्रत्येक गोष्ट काय एकदम टाइमली फॉलो करते, एकदम डॉट डॉट त्याच टायमाला काय व्हायला पाहिजे, गोष्ट व्हायला पाहिजे. तर त्यांनी ते सांगितलंय, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, प्रोव्हाइड करते रिस्पॉन्स विदिन अ फिक्स टाइम कन्स्ट्रेंट. जो टाइम कन्स्ट्रेंट ठरवला गेलाय त्याच्यामध्ये काय करते, ते रिस्पॉन्स आपल्याला देते. सेकंड पॉईंट घेतलाय त्यांनी, द रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम इज यूज फॉर रिअल टाइम ऍप्लिकेशन. म्हणजे आता जे पण काय रिअल टाइम ऍप्लिकेशन, म्हणजे ज्या गोष्टी आता चालू आहे, ओके, त्यांच्यासाठी काय केली जाते, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम काय केली जाते, यूज केली जाते. आता बघू असे कोणते ऍप्लिकेशन आहे ज्यांच्यासाठी रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते. मीन्स फॉर दोज ऍप्लिकेशन वेअर डेटा प्रोसेसिंग शुड बी डन इन द फिक्स अँड स्मॉल क्वांटम ऑफ टाइम. ओके, अशा ठिकाणी, अशा रिअल टाइम ऍप्लिकेशन मध्ये ही ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते, जिथे आपल्याला एक स्पेसिफिक टाइम क्वांटम मध्येच काय आपलं काम पूर्ण करून घ्यायचं बरोबर. वेअर डेटा प्रोसेसिंग शुड बी डन इन अ फिक्स अँड स्मॉल क्वांटम ऑफ टाइम. समजलं, कमीत कमी कामामध्ये काय, कमीत कमी टाइमामध्ये आपलं काय काम पूर्ण व्हायला पाहिजे, तिथे आपण रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमला काय यूज करत असतो. आता इथे एक्झाम्पल बघू शकतात, खूप सिंपल एक्झाम्पल आहे, मिसाईल सिस्टीम.
जर मी सर आता कोणत्या तरी देशाला काय आपल्याला बॉम्ब टाकायचा, त्या बॉम्बला मला टाकायचं रात्रीचे 9 वाजता. ओके. पण इंडियाने जर तो बॉम्ब रात्री 9 वाजता नाही टाकला, ओके, रात्री 6 वाजता थोडासा लवकर टाकून दिलं 6 वाजता. तर एक प्रकारे लॉस होऊ शकतो ना यार. त्यांना काय करायचं होतं रात्रीचे जेव्हा सगळे लोकं झोपलेले असतील, जेव्हा सगळे आतंकवादी काय असतील एका ठिकाणी जमा झालेले असतील. जर त्या टाईमाला बॉम्ब टाकला असता तर जास्त आतंकवादी मेले असते. पण यांनी काय केलं 6 वाजता जेव्हा कोणी आतंकवादीच नव्हते. तर तेच सांगायचं मिसाईल सिस्टममध्ये पण टाईम कन्स्ट्रेंट खूप जास्त फॉलो होतो. तिथे सुद्धा रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमचा आपण यूज करत असतो. नंतर फ्लाइट कंट्रोल सिस्टम. बरोबर? फ्लाइट काय टाईमवर पोहोचली पाहिजे म्हणून आपण इथे लिहिलंय फ्लाइट कंट्रोल सिस्टम. एटीएम मशीन्स हिअर यू नो. ओके. मेडिकल डिव्हाइसेस. मेडिकल डिव्हाइसेसमध्ये पण रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम यूज होते. मिलिटरी ॲप्लिकेशन जे आता आपण बोललो. ओके. मिलिटरी ॲप्लिकेशनमध्ये पण ऑपरेटिंग सिस्टम ही जी काही रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम आहे तिचा यूज केला जातो. आता in real time operating system the processor is always allocated to the highest priority process, highest priority ready process. फॉर एक्झाम्पल एक मॅडम आहे ती काय करते एका मुलाचा पेपर चेक करते. पण अचानक प्रिन्सिपलचा कॉल आला आणि त्यांनी काय केलंय मॅडमला बोलवलंय. मॅडम काय करतील त्या मुलाला म्हणतील बाबा तू थांब, तुझा पेपर मी नंतर चेक करून आधी प्रिन्सिपलकडे जाईल. प्रिन्सिपल काय एक प्रकारचे हायएस्ट प्रायोरिटी प्रोसेस समजू शकतात तुम्ही. आपण इथं तेच लिहिलेलं आहे काय इन रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम द प्रोसेसर म्हणजे काय आपला सीपीयू कोणाला अलोकेट केलेला असतो नेहमी हायएस्ट प्रायोरिटी रेडी प्रोसेसला. तिथपर्यंत कळलं. अँड इफ द हायएस्ट प्रायोरिटी प्रोसेस अराइव्स इट इमिडिएटली प्रिम्प्ट्स द लोअर प्रायोरिटी प्रोसेस टू इन्शुअर क्विक रिस्पॉन्स अँड मीटिंग शेड्युलिंग डेडलाईन. आत्ताच आपण बघितलं ह्या रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय झालं. ओके. आता मी काय बोललो तुम्हाला स्टुडंटचं काय करत होती ती मॅडम पेपर चेक करत होती आणि तिने काय केलं प्रिम्प्ट म्हणजे काय प्रकारे त्याचं एक्झिक्युशन थांबवलं. त्या स्टुडंटला काय केलं तिने थांबवलं म्हणजेच काय केलं प्रिम्प्ट केलं आणि काय केलं तिने लोएस्ट प्रायोरिटी. ओके. हा स्टुडंटचं पेपर चेक करणं काय झालं लोएस्ट प्रायोरिटी प्रोसेस. तिने त्या लोएस्ट प्रायोरिटी प्रोसेसला प्रिम्प्ट केला आणि हायएस्ट प्रायोरिटी प्रोसेस म्हणजेच काय प्रिन्सिपलकडे एक प्रकारे गेली. तर इथं तेच म्हटलंय रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम का मध्ये काय होतं प्रोसेसर ऑलवेज अलोकेटेड टू द हायएस्ट प्रायोरिटी रेडी प्रोसेसेस अँड इफ highest priority process arrives, it immediately prints the lower priority process. ओके. इमिडिएटली प्रिंट म्हणजे काय प्रिम्प्ट्स म्हणजे काय लोएस्ट प्रायोरिटी प्रोसेसला तिने इमिडिएटली थांबवलं आणि ओके इट इमिडिएटली प्रिम्प्ट्स द लोएस्ट प्रायोरिटी प्रोसेस. ओके. टू इन्शुअर क्विक रिस्पॉन्स टाइम. ओके. टू इन्शुअर क्विक रिस्पॉन्स टाइम अँड अँड टू मीट द शेड्युलिंग डेडलाईन. ओके. ज्या पण शेड्युलिंग डेडलाईन्स असतील जे पण काही शेड्यूल केलेलं जे पण काम असेल ओके त्यांना फुलफिल करण्यासाठी ही काय करेल त्या लोएस्ट प्रायोरिटी प्रोसेसचं एक्झिक्युशन काय करेल प्रिम्प्ट करेल म्हणजे एक प्रकारे थांबवेल. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमचे टोटल किती टाईप पडतात 2 टाइप्स. रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमचे टोटल किती टाइप्स पडतात 2 टाइप्स. एक काय हार्ड रिअल टाइम आणि एक काय सॉफ्ट रिअल टाइम. ओके. एक काय हार्ड रिअल टाइम आणि दुसरा काय सॉफ्ट रिअल टाइम. आपण जेव्हा इंग्लिश केलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं ही गोष्ट. ओके. आता हार्ड रिअल टाइम मध्ये मी तुम्हाला एक फंडा सांगतो आधी एक स्टोरी सांगतो. हार्ड रिअल टाइम मध्ये आपला जो टाइम मी जर सेट केला असेल जर मी 5 वाजेचा अलार्म लावलाय तर माझा मोबाईल 5 वाजताच काय केलं पाहिजे त्याने बेलला काय केलं पाहिजे आपला मोबाईल काय वाजला पाहिजे 5 वाजता डॉट. त्याने 5 वाजून 10 मिनिटाला काय आपला मोबाईल वाजला नाही पाहिजे. ओके. हेच आहे. हेच काय आपलं रिअल टाइम. रिअल टाइम हार्ड रिअल टाइम आहे आपलं बरोबर. जो काही टाइम कन्स्ट्रेंट आपण फिक्स केला असेल त्याच टाइममध्ये आपली प्रोसेस काय व्हायला पाहिजे एक्झिक्यूट व्हायलाच पाहिजे त्या टाइम कन्स्ट्रेंट मध्येच. तर हे हार्ड रिअल टाइम. सॉफ्ट रिअल टाइम म्हणजे माहिती आहे सॉफ्ट रिअल टाइम म्हणजे तुम्ही जर वेळ केला तरी चालेल. फॉर एक्झाम्पल गेम तुम्ही खेळताय बरोबर. गेम मध्ये बघा कधी कधी लॅग होतो. लॅग झालेलं चालतं यार. कधी कधी गोळी मारतं हेडशॉट मारतं फ्री फायर मध्ये. हेडशॉट मारल्यानंतर थोड्या टाइमानंतर आपल्याला समजतं यार नेट नसल्यावर की बाबा याला हेडशॉट लागलाय. तर हे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी नाही याच्यामध्ये टाइम कन्स्ट्रेंट काय बाउंडेड नाही राहत. म्हणजे तुम्ही जर थोडंसं लेट झालं तर चालेल. तर हेच आहे सॉफ्ट रिअल टाइम. आता आपण याची थ्योरी काय ते बघून घेऊ. इन हार्ड रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम क्रिटिकल टास्क मस्ट बी कम्प्लिटेड विदिन इट स्पेसिफिक डेडलाईन. फॉर एक्झाम्पल एक पेशंट आहे ओके. एक पेशंट एकदम क्रिटिकल कंडिशन आहे त्याची तो 1 तासामध्ये मरू शकतो बरोबर. आणि जर आपण त्याला 1 तासाच्या आत त्याचा इलाज नाही केला तर ती सिस्टीम काय होऊ शकते तो माणूस काय होऊ शकतो एक्सपायर होऊ शकतो. तर इथं तेच लिहिलंय इन हार्ड रिअल टाइम सिस्टीम क्रिटिकल टास्क फॉर जसं त्या क्रिटिकल ह्युमन सारखं ओके तो क्रिटिकल कंडिशन मध्ये त्याचप्रमाणे क्रिटिकल टास्क मस्ट बी कम्प्लिटेड विदिन इट्स
specific deadline. Okay, critical task must be complete its within its specific deadline. एवढं सिंपल आहे. ओके, नंतर मिसिंग डेडलाईन इज अनएक्सेप्टेबल. ओके, डेडलाईन मिस झालेलं काय मी ऍक्सेप्ट करणार नाही. ओके, डेडलाईन मिस झालेलं बिलकुल पण इथे चालणार नाही या रिअल टाइम मध्ये. ओके, मे and missing deadline is unacceptable and may lead to the system failure or serious consequences. ओके, सिरियस कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय, पुढे काय होऊ शकतं, एक प्रकारे काहीही वाईट होऊ शकतं. ओके, जर आपण डेडलाईन्स मीट नाही केल्या तर. ओके, सिस्टम फेल्युअर होऊ शकतो किंवा काहीतरी वाईट गोष्टी पण होऊ शकतात. तर याचं एक्झाम्पल काय, हार्ड रिअल टाइमचं मिसाईल कंट्रोल सिस्टीम जे आपण वरती आता डिस्कस केलं, एअरक्राफ्ट कंट्रोल सिस्टम. ओके, एवढं सिंपल आहे. आता आपण काय घेतलंय, सॉफ्ट रिअल टाइमचं काय घेतलंय, एक सॉफ्ट रिअल टाइमची थेअरी बघू. ओके, देर कॅन बी फ्यू डेव्हिएशन बिटवीन द एक्सपेक्टेड टाइम कन्स्ट्रेंट्स ऑफ द टास्क अँड ऑब्झर्व टाइम कन्स्ट्रेंट्स. ओके, आता याला समजून घ्या तुम्ही. मला काय करायचंय, हा, आता एक एक्झाम्पल सांगतो. मला काय करायचंय, एक्झाम मध्ये काय करायचंय, एक क्वेश्चनचं काय करायचंय, आन्सर लिहायचंय, बरोबर. आणि त्या एक्झाम मध्ये, ओके, त्या एक्झाम मध्ये कोणतं तरी क्वेश्चन आहे, त्याचं मला काय करायचंय, आन्सर लिहायचंय. मी ते आन्सर लिहितोय. पण माझं काय केलं, टाइम संपून गेला. ओके, टाइम काय होता, 1 तासाचा एक्झाम मध्ये. पण मॅडम थोड्याशा ओळखीच्या असल्यामुळे मॅडमांनी काय केला, थोडासा जास्त 1 मिनिटाचा टाइम, म्हणजे बघा पेपर चेक करायला, पेपर आपले रिसिव्ह करायला येतात, त्याच्यामध्ये काय भेटलं मला, 1 मिनिटाचा टाइम जास्त भेटून गेला. मग याच्यामध्ये काय थोडेसे डेव्हिएशन चालतील. ओके, एक्सपेक्टेड काय होता की माझा 1 तासामध्ये पेपर व्हायला पाहिजे, पण ऑब्झर्व म्हणजे आपण बघितलं काय गेलं की 1 तासामध्ये त्या मुलाने लिहिला, 1 तास 1 मिनिटामध्ये त्याचा काय झाला, पूर्ण पेपर लिहून झाला. दुसरं पण एक्झाम्पल तुम्ही समजू शकतात काय, दुसरं एक्झाम्पल असं आहे की तुम्हाला काय करायचं, मुंबईला पोहोचायचं आहे. ओके, तुमच्या रिलेटिव्हचं कोणाचं तरी लग्न आहे. ओके, ते लग्न किती वाजता आहे, ते लग्न आहे आपलं दुपारचं 12 वाजता. ओके, आणि तुम्ही त्या लग्नाला काय केले, 12 वाजून 30 मिनिटांनी त्या लग्नाला पोहोचले. तुम्ही जर त्या लग्नाला लेट पोहोचले, ओके, तुम्ही लग्नाला लेट पोहोचले तर ते काय लग्न थांबणार आहे का, नाही. इकडे काय आपल्याला थोडासा टाइम म्हणजे थोडंसं लेट झालं तर ना, या सॉफ्ट रिअल टाइम मध्ये थोडं लेट झाल्यावर आपल्याला चालेल. तर इथं त्यांनी ते सांगितलंय काय, ऑब्झर्व टाइम कन्स्ट्रेंट म्हणजे काय, जे रियालिटीमध्ये आता तुम्ही काय केलं, लेट केलं, याला काय म्हणतात ऑब्झर्व. आणि एक्सपेक्टेड काय होतं की तुम्ही अर्धा तास आधी यायला पाहिजे होतं लग्नाला, याला आपण काय म्हणतो, एक्सपेक्टेड टाइम कन्स्ट्रेंट. तर इथं तेच म्हणताय की फ्यू डेव्हिएशन चालतील, कशामध्ये, फिक्स टाइम कन्स्ट्रेंट मध्ये, आणि ऑब्झर्व टाइम कन्स्ट्रेंट मध्ये का आपल्याला फिक्स डेव्हिएशन जे काय आहे ते चालतील. ओके, मीन्स फ्यू डेडलाईन मीन्स आर ऍक्सेप्टेड. ओके, फ्यू डेडलाईन मिसेस आर ऍक्सेप्टेड म्हणजे काही डेडलाईन जर आपल्या मिस झाल्या तर ते काय कम्प्लिटली ऍक्सेप्टेबल आहेत. आता इथं आपण घेतलं एक्झाम्पल व्हिडिओ स्ट्रीमिंग. ओके, व्हिडिओमध्ये बघा कधी कधी आपण व्हिडिओ ओपन करतो, ती व्हिडिओ थोडी लॅग करून जाते. ओके, प्रॉपरली कधी कधी ऑडिओ सिंक नाही होत, तर ते पण चालून जातं. ऑनलाईन गेमिंग मी आता सांगितलं, हेडशॉट मारला, बरोबर, हेडशॉट मारल्यानंतर कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, हेडशॉट आपण मारू देतो, पण आपल्याला नंतर काय होतं, आपला गेम काय आपल्याला नंतर दाखवतो की येस, या बंद्याने काय केलं, हेडशॉट मारलाय. मल्टीमीडिया सिस्टीम, मल्टीमीडिया म्हणजेच काय, आपल्या इंस्टाग्राम सारख्या ज्या आपण काय सिस्टीम्स आहे. ओके, मल्टीमीडिया. ओके, एक प्रकारे फोटोज वगैरे झाल्या, व्हिडिओज, तर त्याच्यामध्ये काय या गोष्टी ऍक्सेप्टेबल आहे. आता एक्झाम्पल ऑफ रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, या रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमचं काय करू आपण, डायरेक्टली एक्झाम्पल समजून घेऊ. एअरबॅग सिस्टीम इन कार मध्ये ज्या एअरबॅग सिस्टीम आहे ना, त्याच्यामध्ये रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमचा काय यूज केलेला असतो. जेव्हा पण ओके, when a कार मीट विथ अन ऍक्सिडेंट, जेव्हा पण कार जेव्हा पण कारचा काय होतं, एक ऍक्सिडेंट होतो, तेव्हा सेन्सर्स काय करतात, डिटेक्ट द कोलिजन. ओके, डिटेक्ट द कोलिजन अँड सेंड द सिग्नल टू द कम्प्युटर सिस्टीम. ओके, ते काय करतात, एक प्रकारे जे पण काही अपघात झालेला आहे, ओके, ते सेन्सर्स काय करतात, डिटेक्ट करतात. ओके, डिटेक्ट केल्यानंतर द कम्प्युटर मस्ट ऍक्टिव्हेट द एअरबॅग विदिन अ फ्यू मिली सेकंड. कम्प्युटरने काय, जेवढ्या पण एअरबॅग आहे त्यांना काय केलं पाहिजे, ओपन केलं पाहिजे विदिन अ फ्यू मिली सेकंड्स. ओके, इफ द रिस्पॉन्स इज डिले द एअरबॅग मे नॉट बी प्रोटेक्ट द पॅसेंजर प्रॉपरली. ओके, आणि रिस्पॉन्स मध्ये काही डिले झाला तर त्या एअरबॅग ज्या पण आहेत, ओके, एअरबॅग मे नॉट प्रोटेक्ट द पॅसेंजर प्रॉपरली. ओके, म्हणजे काय, एअरबॅग जर लेट ओपन झाला तर ते काय जो पण कोणी आपला हे असेल पॅसेंजर, त्याला काय प्रॉपरली वाचवू नाही शकत. त्याच्या जागी तुम्ही
आपले रॉकेटचं पण एक्झाम्पल देऊ शकतात. वेगवेगळे तुमच्या भाषेमध्ये एक्झाम्पल देऊ शकतात. इथे आपण सिम्पली एक एअरबॅग सिस्टम इन कारचं एक्झाम्पल घेतलंय. आय होप अरे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम खूप जास्त इझी. याच्यामध्ये डायग्राम पण नाही. ओके. डायग्राम नाही म्हणून आपण काय घेतलं इथे एक्झाम्पल मेन्शन केलंय बरोबर. हे काय आहे? हे आपलं एक्झाम्पल हार्ड रिअल टाइमचं झालं बरोबर. हे ऍक्च्युली आपण या दोन टाईपचे एक्झाम्पल इकडे मेन्शन नाही केलंय बरोबर. हे ओव्हरऑल रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमचं एक्झाम्पल आपण काय केलं इथे मेन्शन केलंय. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तर सिम्पल यार. हे जेवढं लिहिलंय ना एकदम इझी आहे. याला 1 to 2 टाइम काय करा राईट करून बघा. तुमच्या लक्षात राहून जाईल. ओके. रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम खूप जास्त इझी आतापर्यंतचा सगळ्यात जास्त इझिएस्ट टाईप आहे. ओके. आता आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमला काय करून घेऊ समजून घेऊ. मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम खूप जास्त इझी. तुम्ही आपला जो मोबाईल यूज करता ना रोजचा त्याच्यामध्ये कशी ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये कशी ऑपरेटिंग सिस्टीम वर्क करते ते काय करणार आहे आपण समजून घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच.